निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. अनुभव शेअर करायचा आहे. हा, आता करू शकता का? हो, करू शकते मी. कुठून बोलता? नाव वगैरे सांगू शकता? नाही, नाव नाही सांगत. मी पुण्यातनच बोलतेय. अच्छा अच्छा. दादांच्या जवळच राहते. ओ, अरे वा. हा, ऍक्च्युली कसं आहे, मी ना 7-8 वर्ष झाले स्वामी सेवा नाही, म्हणजे गुरु लीलामृत वगैरे वाचलं होतं. अरे वा. चिंचवड मध्ये, हो, मी 2 वेळा वाचले गुरु वा. लीलामृत वाचलंय. म्हणजे चिंचवड मध्ये एक जण आहे ना, म्हणजे असं स्वामी समर्थांचंच आहे. ऍक्च्युली माझे मिस्टर ना खूप तिरसट आहेत. खूप म्हणजे मला लग्नाला 14 वर्ष झालीत. मला 2 मुलं आहेत. पण म्हणजे खूप त्रास देतात. खूप मारायचे. सुरुवातीला पहिले फक्त 2-3 महिने चांगले गेले. नंतर खूप मारले. म्हणजे मग मी खूप करायचे. म्हणजे ऍक्च्युली मी माझं फार्मसी झालं, MBA केलेले. माझे मिस्टर पण IT मध्ये आहेत. पण बापरे, काय तुम्ही जॉब म्हणजे नाही केला? काय सांगायचं ताई, मला जॉब लागला, बुधराणीमध्ये केला. नंतर सुटला तो. एवढे मिस्टर मारायचे ना मला. प्रेग्नन्सी राहिली होती आणि मग मला जेवण पण नाही नीट, काय नाही. मला खूप त्रास व्हायचा. मग मी तो सोडून दिला. परत मग दुसरा मुलगी झाली. परत दुसरा जॉब RBS मग सेमी गव्हर्नमेंटचा लागला. तो पण घरात मिस्टरनी एवढा घरात प्रॉब्लेम केले, तो पण सुटला जॉब माझा. म्हणजे ते जॉबच नीट लागत नाही. त्याच्यानंतर मग मी त्याच पिरियड मध्ये जॉब नाही सोडायला पाहिजे होता, कारण एवढी गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर कसं काय सोडला तुम्ही? अहो, घरात काय सांगायचं, मिस्टरांनी एवढं हेच करून ठेवलं ना असं, की मला ती बरोबर सोडायची वेळ आली. आणि मग त्याच पिरियड मध्ये मी माझी मम्मी जवळच राहते ना, मी जॉब साठी इकडेच राहायला आले चिंचवडला. म्हणजे आधी वाघोलीला राहत होते, पण मुलीला सांभाळायसाठी. मग नंतर मग तेच एक जण आहे, त्यांच्याकडे बघितलं की असे का करतात वगैरे. तर त्यांनी बरेच उपाय वगैरे सांगितले. तर त्यांनी सांगितलं होतं, ऍक्च्युली आहे ना कसं आहे, म्हणजे माझी सासूच माझा प्रॉब्लेम आहे. माझ्या सासूलाच माझं चांगलं बघवत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. असतात ना, स्त्रीचे दुश्मन आहे खरं. बघा ना, आणि कसं आहे काय माहिती असं. मग त्यांनी मला मी 2-3 ठिकाणी बघितलं, तर सगळीकडे तेच आलं. मग मी बरेच उपाय केले, पण तेवढ्यात फरक पडायचं. परत तेच. आणि आता मुलं मोठी व्हायला लागली, तर मी काय घरात भांडणं, प्रत्येक गोष्टीला आरेला काय नाही करू शकत ना शेवटी. बरोबर आहे. मग ते झालं तरी पण मी हे केलं. मग नंतर माझी मैत्रीण आहे, तिने स्वामी सेवकरी ग्रुपमध्ये हे केलं, माझं नाव ऍड केलं. मग नंतर असंच वाचत गेले. आणि 2018 मध्ये पण मग तेव्हा वाचतच मी दत्ताचं खूप केलं. मी तेव्हा पण परत LNT मध्ये जॉबला लागले. तरी पण मी जॉब करून मी संध्याकाळी आलं, गुरुचरित्र म्हणजे पारायण नाही केलं, पण ते गुरुचरित्र मराठीमध्ये पुस्तक आहे ना, ते आहे. मग ते वाचायचे, कारण मला पारायण शक्य नव्हतं प्रेग्नन्सी मध्ये. मग ते वाचायचं. आणि काय झालं की मला ना, म्हणजे ते मुलगा राहायच्या आधी 2018 मध्ये झालं, असं खूप वाटायचं की ना, गुरुवार धरावे. काय होतं मला माहित नाही. आणि मी गुरुवार धरले, मला 2-3 आठवड्यातच मुलगा राहिला, प्रेग्नन्सी राहिली, असं झालं. किती छान. हो. मग मी काय केलं, ते केलं थोडंसं 2-3 महिने केले. पण नंतर प्रेग्नन्सी मध्ये मला जॉब पण करावा लागायचा, घरचे ह्यांचे जॉब वगैरे पगार कमी झालता वगैरे. मग मी काय केलं, मी सोडले गुरुवार. मी स्वामींना म्हटलं की ना, मी मुलगा म्हणजे नंतर करेल, डिलिव्हरी नंतर. मग मी तेव्हा सोडले, ते मला सहन होत नव्हतं. मग नंतर, आणि त्याच काळात आहे ना, इथं स्वामींचा मठ आहे चिंचवड मध्ये आहेत, ते गणेश शिंदे म्हणून आहेत बघा. तर ते माझ्या स्वप्नात आले अचानक आणि म्हटले की ना, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तेवढंच बोलले फक्त, आणि गेले निघून. आणि तसंच झालं, मला मुलगाच झाला शेवटी. मला मुलगा पाहिजे होता, म्हणजे पहिली मुलगी आहे, मुलगा पाहिजे तर झाला. आणि त्याच्या 2018 मध्ये हे झालं. त्याच्यानंतर मिस्टरांचं काय हे चालूच होतं, त्यांचं जॉबचा वगैरे प्रॉब्लेम. आणि ऍक्च्युली मग ते झालं. मग माझ्या मैत्रिणी मला सांगितलं, माझ्या एक तर मैत्रिणी म्हणायचे, तू राहूच नको ना, तू कशी राहते, एवढे एज्युकेटेड नवरा एवढा मारतोय तुला, तू का राहते. पण म्हटलं, अगं म्हटलं, हे सोडून जाऊ नाही शकत. म्हटलं, जाणं कुठं आई वडिलांकडे, तिथं पण परत तेच, म्हणजे चांगलं नाही. म्हटलं आता हाय त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करायचं, आणि ते कसे सुधारतील ते बघायचं म्हटलं. आणि आपले संसार पण आहे, शेवटी मुलं आहेत आपली.
बरोबर. आपलं आपल्याला हे केलं सोडून उपयोग नाही. मग ते झालं. मग हम्म. नंतर ते ग्रुपमध्ये ऍड केलं. मग असंच केंजळे दादांचा नंबर बघितला अच्छा. मी. हा 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 मग दादांना कॉल केला. मग दादांना म्हटलं, दादा तुम्ही कुठे राहता? तर हा ते म्हटले, तू कुठे राहते? म्हणलं, मी चिंचवडमध्येच राहते. हा मग ते बोलले, ये एकदा मंदिरात, ते शिवतेज नगरच्या मंदिरात. हा हा. मग ते गेले. आणि काय झालं, 2 वर्षापूर्वी ना, आम्ही सोसायटीत राहतो, यांचे मित्र आमच्या सोसायटीत राहतात. त्यांच्यामुळे ऍक्च्युली आमचा फ्लॅट वगैरे झाला, त्यांनी दिला वगैरे. हे ओ. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता अच्छा. 2-3 वर्षापूर्वी काय झालं, त्यांना काय माहिती, ते आमच्या वाईटाच्या मार्गावर होते. अरे ते आणि माझी जाव हे दोघं मिळून आमचं वाईट करायचा प्रयत्न करत होते. बापरे. हे मला केंजळे दादांनीच सांगितलं, आणि मला दुसरीकडनं पण कळालं होतं. पण हा. मला दादांनी पण सांगितलं. हम्म. एवढं ना ताई, आम्हाला एक तर ते बोलाई वगैरे, त्या माणसाने मटण खायला घातलं. माझा ओ. 2 वर्षाचा मुलगा तेव्हा, कच्चं मटण त्यांनी नाकाला लावलं होतं मुलाच्या. अय्या. कच्चं मटण कोण लावतं का असलं एवढं? हो आणि ना. स्वतः मॅनेजर माणूस आहे. मग आमच्या बापरे. घरात वाद व्हायचा, आणि माझ्याशी ते नीट बोलतच नव्हते. बोलत म्हटलं, असं काय करतं माझ्याशी मुलांचे? बाहेर एकदम चांगले, घराची नुसती चिडचिड चिडचिड नुसतं. तू निघूनच जा, आई बापाकडे जा, तुझी लायकीच नाही. रोज मला ते असतंय, रोज. अरे तुझी बापरे. लायकीच नाहीये म्हणतात, तुझी जगायचीच लायकी नाही, तुझं जगून उपयोगच काय? अय्या. रोज हेच वाक्य. तरी काय पण मी ते कमाल आहे. सेवा करायचे. बघा ना, एवढा आयटीतला माणूस. मी दादांना पण सांगितलं, तर दादा पण तेच बोलले. म्हटलं, एवढा आयटी मधला माणूस तू सहन काय करते? तू अजिबात इथून पुढे मारते सहन करायचं नाही. मग बरोबर आहे. दादांनी मला ते 21 दिवसाची सेवा दिली. ते हा 3 अगरबत्त्या लावून ते हा मंत्र वगैरे सांगितले. ते बाहेरची करणी बाधा पण सांगितली. हा. मग मी ते केलं, तर भरपूर फरक झाला. आता म्हणजे त्यांचं सुटलं. 2 वर्ष जो माणूस आहे ना, त्या माणसाचं नाव संध्याकाळी ऑफिसवर नाही येत, तर ह्यांचं एक तर वर्क फ्रॉम होम होतं. तो माणूस संध्याकाळी 5:30 वाजता आला ना, लगेच खाली या, तिकडनं निघताना खाली या, लगेच बाहेर घेऊन जाणार, चहा प्यायला घेऊन जाणार, वडापाव खायला घेऊन जाणार. मग त्यांना अरे खाण्यात ना ते काहीतरी खायला घालत होते, मग ते बरोबर त्यांच्याच मागे जायचे. असंच बापरे. व्हायचं. त्यांना तो माणूस शिवाय दुसरं सुचतच नव्हतं. म्हणजे त्यांना बायको कमी, त्यांच्या मुलाला दवाखान्यात घेऊन जायचे ना, आम्हाला आजारी पडलं ना, आम्हाला तुमचं तुम्ही जा म्हणायचे, इथपर्यंत अय्या. होतं. बघा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत होतं. तो माणूस आहे ना, आमच्यासोबत त्यांना जाऊनच देत नव्हता. आम्ही कुठं बाहेर गेलो, लवकर या, तुम्ही कधी येणार आहेत, लवकर या. आणि लगेच खालीच पार्किंग मध्येच तो माणूस बसून असायचा. कुठं गेले, काय गेले, सगळी एन्क्वायरी करणार. आणि बापरे. बायकांना आलायकाच असतात, बायका अशाच असतात, बायकांच्या नादी नाही लागायचं. असंच तो माणूस अय्या. खूप भांडणं लावून द्यायचा. खूप हे आमच्यात खूप भांडणं व्हायचे, ते मला खूप मारायचे. बाई तरी पण ग. मी म्हटलं, तर मी त्या माणसाची तुमच्याशी मैत्री तोडणार म्हटलं. हा. मी एक दिवस मग खाली पार्किंग मध्येच त्या माणसाला खूप बोलले, खूप बोलले. बरोबर आहे. मग तो हा पण माणूस चिडला. ऍक्च्युली तो पण करणी बाधच करत होता. एक दिवस यांच्या पाकिटात त्यांनी खूप मोठी वस्तू ठेवली होती हा काहीतरी. हा. मी एक दाखवलं ना एक जणाला, तर ते म्हटले की हे त्याच्यासाठीच आहे. मग तो माणूस मागे येण्यासाठी, त्याच्या म्हणजे त्यांचं सगळं हो. ऐकण्याचं, मग त्याला आमचा संसार तोडायचा. आणि ह्याला जबाबदार माझी जाव आणि ते मिळून करत होते. म्हणजे हे किती विचित्र आहे. बाप रे. मग काय मी ते मिळतं लोकांना असं करून बरं. किती, आणि एवढा जीवाचा मित्र आहे ना ताई. मी हा त्यांची बायको गावाला गेले, काय गेले, त्यांच्या घरी पुरणपोळ्या वगैरे करत नाही. मी केले गेले गरम पुरणपोळ्या त्यांच्या घरी नेऊन द्यायचे, 3-3, 4-4 पालक पुरी दे, ग. काय काय करून दे. आणि त्या माणसाने असं आमचं वाईट करायच्या मागं होता. बाप मग रे. मला ते कळलं. मला आणि माझ्या नवऱ्याला सांगता पण येणार, कारण माझ्या नवऱ्याचा विश्वास नाही. नाही. तरी हा पण आणि मी हे सासू सासऱ्यांना पण सांगितली नंतर ही गोष्ट. हा मी हा तिथे एक जणाकडे बघितलं, म्हटलं, हे बघा तुमचं पोरगा, हे बघा ह्या माणसाच्या नादी लागला, हे असं असं होतंय, मटण खातोय, आम्ही खात नाही, तरी तो माणूस त्यांना खायला घालतोय. मग त्या सासूबाई पण ओरडल्या, पण तो माणूस ऐकत नव्हता. मग मी सेवा केली, तर मला भरपूर फरक पडला. आणि त्यात हा. मागच्या वर्षी आमच्या स्विफ्ट डिझायर होती, गाडीचं पण एवढा ऍक्सिडेंट झाला ताई, 4ही चाकं वरती झाली, पूर्ण ऍक्सिडेंट. बाप रे. म्हणजे मरता मरता वाचले ते त्याच पिरियड मध्ये. हे मित्र जे करत होता ना, त्याच हो. पिरियड मध्ये. आणि त्या माझे मिस्टर एवढी छान गाडी चालवतात ना, हा. गाडीला आमच्या छोटं स्क्रॅच सुद्धा नाही. आम्ही 2014 मध्ये गाडी घेतली, आणि आता बघा. मागच्या 2023 मध्ये ऍक्सिडेंट झाला. अय्या. पण स्वामींची कृपा एवढी ना ताई, मी गुरुवार ते धरतच होते. मी नाही का परत चालू केले हो हो गुरुवारला, हो हो आणि हो. त्या दिवशी गुरुवारच होता. हा. 4ही चाकं वरती झाली, त्या माणसाला काहीच झालं नाही. त्यांना काचांमधनं बाहेर काढावं लागलं होतं लिटरली. बाई गो. पण त्या माणसाला थोडं सुद्धा खर्चटलं नव्हतं. बापरे, केवढी स्वामींची कृपा. ही हो, तुमची सेवा कामी आली ताई. हो, तेच ना. मला तेच सांगायचं होतं. म्हणजे बापरे. इन्शुरन्स वाल्यांना दाखवली ना गाडी, ते म्हणत होते की आहे ना, गाडीतला माणूस जिवंत आहे ना, हे वाटतच नाही. म्हणजे गाडीतला माणूस जिवंतच नसणार, एवढी गाडीची बेकार अवस्था झाली होती. बापरे. 4ही चाकावरती स्विफ्ट डिझायर ताई, किती मोठी गाडी हो आणि दणकट गाडी आहे. हो. ती उलटी झाली होती पूर्ण 4ही चाकावरती. बाप रे. अंगावर काटा येतो ताई. आणि केवढं हो. सहन केलं तुम्ही, एवढं क्वालिफाईड असून. ह्याचंच मला मला विशेष वाटतं. आई वडिलांनी कसं तुम्हाला सहन करू दिलं.
आई वडील पण म्हणतात, पण कसं आहे माझ्या पप्पांना 2 पॅरालिसिसचे अटॅक येऊन गेलेले आहेत. अरे मग अरे असं हा वाटतं पप्पांना नको टेन्शन द्यायला. भावाचं लग्न आलं होतं, समजा मी माहेरी जाऊन राहिले तर कसं होतं, तो मस्त बरोबर एज्युकेटेड, मग आपला इम्पॅक्ट त्याच्यावर होणार ना शेवटी. मी हा बरोबर विचार केला, मी त्याच्यासाठी सगळं सहन केलं की आई वडिलांनी आपल्याला चांगलं शिकवलं ना, त्यांचं काहीतरी हो उपकार म्हणून मी शांत होते. जाऊ दे, बाई माझ्यावर सहन करायची वेळ आली ना मी करल. देवाला पण मला बघायचं, देव तरी माझी किती परीक्षा बघतोय ते. बाई ग माझा लोड आई वडिलांना भावाला कशाला. मी अजून सुद्धा ताई जात नाही आता माझ्या माहेरी. म्हणजे ना मी म्हटलं थोडा वेळ जाते बोलते, पण मी राहायला सुद्धा जात नाही. माझा नवरा एवढा मारतो मला, एवढा अजून कशावरनं पण पण असं चिडायचं. अजून आता पण खूप नाही, आता खूप कमी झाले. मी ते केंद्र दादांची सेवा घेतली, मग हा आता हा परत. पण आणि कसं आहे ताई, माझी सासूच मेन कारणीभूत आहे. मला हे मी दादांना पण बोलले ना हा हा. जॉब साठी वगैरे, तर दादा म्हटले की तुझ्या सासूलाच तुझं चांगलं बघवत नाही ताई, तर काय करणार आहे. आता हे मुलं मला किती वर्षाचे आहेत? मुलगी 13 वर्षाची आणि मुलगा 7 वर्षाचा आहे. आणि सासू तुमच्या बरोबर राहते का? नाही राहत, मला सासू गावाला असते. पण हा तेच मी ना 1-2 ठिकाणी चिंचवडमध्ये पण एक मठ आहे ना, हा त्यांच्याकडे पण मी गेलते, तर त्यांनी तर मला सरळ तेव्हा सांगितलं होतं ताई की तू सासू सोबत राहू नकोस. सरळ हो या भाषेत ना सांगितलेलं आहे, काय तू बाबा राहूच यांना नको. कशा असू शकतात अशा सासवा पण कसं करणार ना ताई, आपण नवऱ्याला पण ही गोष्ट सांगू शकत नाही नाही की सांगू तुमची शकत आई. अहो काय काय अंगारे घरात ठेवलेत, काय 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 केलंय ना माझ्या बापरे सासूने, काय सांगायचं, प्रमाणाच्या पलीकडचं येते. आणि मी एवढे एज्युकेटेड, मी एकतर पुण्यात राहिलेली, मला ते हो सहनच होत नव्हतं. माझ्या बरोबर मैत्रिणी सगळे म्हणायचे तू सोडून दे सोडून दे, पण म्हटलं मी पण नाही सोडणार, मी माझ्या नवऱ्याला सरळ करणार. कसं आहे, बरोबर नवऱ्याचा दोष नाहीये ना त्याच्यामध्ये, हो नवऱ्याला हो सासू प्रवृत्त करते, बाकीचे प्रवृत्त करतात ते. बरोबर मी माझ्या बरोबर नवऱ्याला सरळ कर, मी माझं त्यांच्यासाठी माझा संसार का तोडू म्हटलं. बरोबर आहे मी नाही बरोबर आहे. तोडणार. मी जेवढं मी करते भरपूर करते, पण म्हणजे झालंय भरपूर, बऱ्यापैकी फरक झालाय. हो ना फक्त माझं जॉबचं चाललंय आता, पण नाही जॉबच जॉब होत नाहीये नक्की करा मनासारखं. ताई आहेत ना मनासारखं केंद्रे भेटतच नाहीये जॉब. म्हणजे मिळेल काय ताई होते काय कळत नाही. नाही नक्की मिळेल केंद्रे दादा आहेत ना तिथे तुम्हाला हो. जॉब पण मिळून जाईल ताई सगळं होईल आता संसार मुलांना पण हे केलं. माझा मुलगा आहे, ती जाव पण म्हणजे ऍक्च्युली त्याला तर ते छक्का बनवायसाठी तिने भरपूर हे केलं होतं. माझा अय्या मुलगा पण खूप वेड्यासारखा करत होता. शी मला तेच अजून किती दादांना बेकार अजून परत ते दाखवायचं, पण दादा म्हटले तुझा आधी जॉबचं होऊ दे, मग आपण पुढचे प्रॉब्लेम बघू. म्हणजे बरोबर आहे एवढे प्रॉब्लेम येत आहे. पण मी जाऊ करते स्वामी सेवा करतेय. जाऊ जवळ असं राहते जाव जवळ नाही राहत, लांब राहते, पण तिला मुलं बाळ होत नाही ना, मग ती म्हणते सरोगसी करून दे म्हणून. मी अय्या दादांना पण ते सांगितलं, पण दादा म्हटले तू अजिबात देऊ नको म्हटले, किंवा तुझं घरातली तर प्रेशर आणतात की तू अजून एक होऊ दे आणि हा ते त्यांना देऊन टाक म्हणून. तर मी असं म्हटलं कसं नाही देईल कोणी माझ्याकडनं. अहो मग घरातल्यांना काही कळतच नाही. परवा पण बघा पाडव्याला मी घरी गेले तर नणंद पण बोलली, मी नंदेला सरळ बोलले की ना तुझंच ऑपरेशन उलटव आणि तूच काढ आणि तूच दे, सरळ भाषेत बोलली. 2 महिने झाले माझ्या मागे ते लावलंय बघा त्यांनी. किती वेडेपणा आहे हा बघा ना, सगळे तेच बोलतात, सारखं तेच बोलतात, दुसरं काही विषयच नाही घरामध्ये. अरे बापरे सगळेच टेन्शन आहेत नुसते, कुठलंच नाही. मग मी करते मी सेवा. म्हणजे नाही नाही गाडीतनं एक वाचलं ते झालं, ते परत नवऱ्याचं ते बाहेरच्या मित्रापासून सुटलं, ते तर एवढं अशक्य होतं ना. मी 2 वर्ष तर कशी काढली ना माझं मला माहिती. बाई ग खूप भयानक, खूप भयानक. म्हणजे तो माणूस खूप भयानक आहे. अजून सुद्धा म्हटला होता की यांना म्हटलं होतं की तुमची बायको शहाणी नाहीये, तुमच्या बायकोला ना मी भोंगळ करणारे म्हणत होता. अय्या म्हटलं हे काय करूनच अशी दाखव बोलायची म्हटलं. बघा भाषा ना, म्हणजे वाईट ते करणार, आपण फक्त त्यांच्या चुका दाखवल्या तर तेच आपली परत हे करणं, ही कुठली पद्धत बापरे आहे. एवढं इथपर्यंत येत आहे. पण स्वामींची कृपा आहे माझ्यावर, मग हो त्याच्यामुळं म्हणजे चाललंय, मी करतेय सेवा. मला तेच सांगायचं होतं. नाही नाही तुमच्यावर खूप चांगले दिवस येतील ताई दिवस बसून राहत नाही माणसाचे आणि तुम्ही हा हा. स्वामीच वेळ आलेत ना तर स्वामी रिकाम्या हाताने आपल्याला परत पाठवतच नाही ताई खूप हो छान मी शेअर करते हा ताई हो हो, धन्यवाद ताई, श्री धन्यवाद. स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता